बरेच लोक हा दावा करतात की आम्ही आत्म्याला बोलवतो, आत्म्याशी चर्चा करतो. तुम्हाला जर का तुमच्या नातेवाईकांच्या आत्म्याशी बोलायचं असेल तर त्यालाही बोलवू आणि तुमची चर्चा घडवून आणू. आणि लोक यामागे फसतात. पण हे सगळं खरं आहे का? तर हे सगळं अजिबात सुद्धा खरं नाही. हे का होतं? तर यामागे ह्युमन सायकोलॉजी, वातावरणातील भीतीदायक सेटअप आणि आयडिओ मोटर इफेक्ट यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर हे लोक काय करतात? एखाद्या अंधारी खोलीमध्ये मेणबत्त्या लावतात, स्पिरिट बोर्ड असतो किंवा 2 रॉड असतात किंवा एखादं पेंडुलम असतं. ते पेंडुलम हातामध्ये पकडलेलं असतं आणि हे लोक बोलायला सुरुवात करतात की हे पवित्र आत्म्या आम्हाला भेटायला ये, हे पवित्र आत्म्या आम्हाला भेटायला ये, हे पवित्र आत्म्या आम्हाला भेटायले. आणि असं बोलल्यानंतर काही क्षणातच तो रॉड हलतो आणि रॉड हलल्यानंतर माणसाला हे वाटू लागतं की खरंच हा आत्मा आम्हाला भेटायला आलेला आहे. हे सगळं का होतं? तर यामागे असतो आयडिओ मोटर इफेक्ट. आयडिओ मोटर इफेक्ट काय करतो? ज्यावेळेस एखादा पेंडुलम पकडलेला असतो त्यावेळेस माणूस तो पेंडुलम हलवत नाही, पण त्याच्या मायक्रो मसल तो पेंडुलम हलवतात. माणसाला असं भास होतो की तो पेंडुलम ऑटोमॅटिकच हललेला आहे, पण तो पेंडुलम माणसाच्या मायक्रो मसल्स हलवत असतात. मेंदू जो आहे तो मायक्रो मसलला सिग्नल देतो की आपल्याला हे पेंडुलम हलवायचं आहे आणि तशा प्रकारे ते पेंडुलम हलत असतं आणि माणसाला याचा अंदाज सुद्धा लागत नाही. अशा प्रकारे हे लोक फ्रॉड करतात आणि आत्म्याला बोलवतात. यामध्ये अजून एक गोष्ट होते की बाबा असतील, तांत्रिक असतील, मांत्रिक असतील, हे मुद्दाम असं भीतीदायक वातावरण निर्माण करतात. जसं की अंधारी खोली असेल, मेणबत्ती लावलेली असेल, स्पिरिट बोर्ड असेल, रॉड असेल, पेंडुलम असेल आणि हे वातावरण बघूनच माणसाला असं वाटतं की या ठिकाणी कोणती तरी आत्मा आहे किंवा हा परिसर एकदम हॉन्टेड झालेला आहे. त्यामुळे माणसाच्या मायक्रो मसल तसं काम करायला लागतात आणि याचाच फायदा हे बाबा लोक घेतात. यानंतर बरीच लोक असं म्हणतात की भूत अंगात घुसते आणि भूत अंगात घुसल्यानंतर माणूस तसाच वागायला लागतो. खरं तर हे सामाजिक जीवनामुळे होते. सामाजिक जीवनामुळे माणसाने अशा अनेक घटना पाहिलेल्या असतात. त्या घटनेमध्ये त्याला हे जाणवलेलं असतं एखाद्याच्या अंगात भूत शिरल्यानंतर तो कसा वागतो आणि तीच प्रक्रिया माणूस ऑटोमॅटिक करायला लागतो. त्याला असं वाटतं की माझ्याही अंगात भूत शिरलेला आहे आणि तोही तसाच ओरडायला लागतो, आवाज बदलून बोलायला लागतो, कारण हे सगळं सामाजिक बिहेवियरमुळे होत असतं. काही ठिकाणी तर स्वतःची चूक लपवण्यासाठी माणूस स्वतःच नाटक करत असतो आणि त्याच्या अंगात भूत घुसलेलं आहे असं नाटक करतो. काही ठिकाणी तर मासमध्ये ही प्रक्रिया लोक करायला लागतात. समजा एखाद्या गावामध्ये एखादा माणूस भूत घुसल्याचं नाटक करतोय तर त्याला पाहून गावातील इतर लोक सुद्धा तशीच वागायला लागतात. याला असं म्हटलं जातं मास सायकोलॉजिकल इलनेस आणि हा सगळा प्रकार मेंदूमध्ये झालेल्या बदलामुळे होत असतो. खरं तर यामध्ये भूत काहीच करत नाही, या सगळ्याला माणसाचा मेंदूच कारणीभूत असतो. खरं तर विज्ञानाने असं कुठेही सिद्ध केलेलं नाही की भूत आहे. माणसाला होणारे भास असतील, सावले असतील, वेगवेगळे येणारे आवाज असतील, आजूबाजूला कोणी तर आहे असं दिसत असेल तर हे सगळं मानसशास्त्र, आजूबाजूचं वातावरण आणि मानवी मेंदूमध्ये होणारे बदल या गोष्टीमुळे होत असतं. त्यामुळे भूत आहे अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. ही सगळी अंधश्रद्धा आहे.